सुनबाई असं करू नकोस, माझा श्वास कोंडेल, मी मरेन. दार उघड सुनबाई, मला या अंधारात भीती वाटते. श्यामराव आतून विनंती करत होते. श्यामराव खिडकीजवळ येऊन उभे राहिले आणि जळून जाणाऱ्या प्रत्येकाला हात जोडून म्हणत होते, कोणीतरी मला मदत करा. अरे बाळा, मला वाचव, मला वाचव. जो कोणी श्यामरावांना असे पाहत होता त्यांना खूप दुःख होत होते, परंतु कोणाच्यातही एवढी हिंमत नव्हती की ते त्यांच्या सुनबाईच्या विरोधात जाऊ शकतील. एके दिवशी कविता म्हणाली, रेणुका, काहीतरी करावं लागेल ह्या म्हाताऱ्याचं. म्हातारी तर मेली, पण या म्हाताऱ्याला मागे सोडून गेली. रेणुकाची मोठी जाऊ कविता म्हणाली. तसं रेणुका म्हणाली, ताई, पूर्ण दिवस हे आपल्यावर नजर ठेवतात. संध्याकाळी जेव्हा नितीन आणि मिलिंद घरी आले तेव्हा दोघीजणीही म्हणाल्या, तुम्ही तुमच्या वडिलांची काळजी स्वतः का घेत नाही? आता आमच्यानी त्यांना सांभाळणं होत नाही. नितीन आपली बायको कविताला म्हणाला, अरे मग त्यांच्याकडून काम करून घेत जा. पूर्ण दिवस तर ते पलंगावर पडूनच असतात. फक्त यांची औषधे आणत मागवत राहायचे. नितीन होणाऱ्या खर्चाबद्दल बोलत होता आणि मिलिंद पण ह्याच विचारात अडकला होता. कशी आपल्या वडिलांपासून मुक्ती मिळेल? 1.5 वर्षापूर्वी बायको मेली तर मुलांचे रंग सुद्धा बदलू लागले. बिचारे श्यामराव कधी काळी एका मोठ्या बिझनेसमॅनचे मालक होते. आता वेळेसोबत बिझनेस सुद्धा मुलांच्या हाती गेला होता. मुलांच्या हातात बिझनेस जाताच खूप साऱ्या लोकांनी त्यांचं ऑफिस सोडलं होतं, कारण मुलांची कामं करण्याची पद्धत त्या लोकांना पसंत नव्हती. मुलांच्या व्यवहारामुळे बिझनेस तोट्यामध्ये होता. तसं तसं काम चालू होतं. आता तर श्यामरावांकडून कोणी सल्ला सुद्धा मागत नव्हता आणि नाही ऑफिसमध्ये येऊन देत होतं. घरात पडून पडून श्यामरावांना आता एकटेपणा वाटू लागला होता आणि ते आजारी राहत होते. त्यांची औषधे सुद्धा आता मुलांवरती ओझं बनू लागली होती आणि त्यांचं खाणं पिणं बघणं सुद्धा दोन्ही सुनांना ओझं वाटत होतं. कविता नेहमी श्यामरावांना ऐकायला जाईल अशी आवाजात म्हणायची, असा दिवसभर पलंगावर हा म्हातारा पडून राहतो, पण असं काही म्हणत की घरातील कामं करू दे. माहीत नाही या शरीराचं काय होणार आहे. बसून खातो नुसता, लाज सुद्धा वाटत नाही याला. सुनांचे हे ऐकून बोलणे श्यामरावांच्या डोळ्यांतून रक्ताचे अश्रू येत होते. एक दिवस श्यामराव म्हणाले, मी माझे एक वेळचे जेवण सुद्धा त्यांना ओझे बनेल. आजपर्यंत मी एवढं कमावलं तर माझा एवढा सुद्धा हक्क नाही का? कविता आणि रेणुकाला हे ऐकून खूप राग आला. त्यांनी पटकन जाऊन श्यामरावांना धक्का दिला आणि पलंगावरून खाली पाडलं. म्हाताऱ्या, तुला लाज वाटत नाही का? तू स्वतःच्या मुलांवर उपकार दाखवतोयस. असं बोलतच कविता आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं सोडून त्यांना मारू लागली. रेणुकाने सुद्धा परिस्थितीचा फायदा उचलून त्यांना खूप मारलं. बिचारे श्यामराव दोघींना पण कळवळीने बोलत होते की मला सोडा, परंतु दोघींवर काहीच परिणाम झाला नाही. आता हे आपल्या दिवशी होतं. रूममध्ये बंद करून त्या दोघी त्यांना छोट्या छोट्या गोष्टीवरून मारत होत्या आणि स्वतः सुखाचा अनुभव घेत होत्या. एवढं करून सुद्धा नेहमीच त्यांना जेवायला उरलेलं शिळं अन्न देत होत्या. जर कोणी घरी पाहुणे आले तर त्यांना श्यामरावांना भेटू देत नव्हते. त्यांना सांगायच्या, बाबा आता झोपले आहेत. दोघींची खूपच मनमानी चालू होती आणि दोन्ही मुलांनी आपल्या बायकांना स्पष्टपणे सांगितले होते की जे काय आहे ते तुमचं तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला काय करायचं ते करा. श्यामरावांची मुले सुद्धा त्यांची कोणतीच गोष्ट ऐकून घेत नव्हते आणि कधी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणायचे, काय बाबा तुम्ही ह्या घरात शांतपणे राहूही देत शकत नाही. जे मिळत आहे ते खाऊन शांत राहा. एवढी वाईट वागणूक मिळाल्यानंतरही ते आपले दुःख दुसऱ्या कोणालाही सांगू शकत नव्हते, कारण त्यांना घराबाहेर जाऊच दिले जात नव्हते. इकडे मात्र दोन्ही सुना आपल्या सासूचे दागिने घालून मिरवत असायच्या आणि श्यामरावांसाठी घरात सुकी भाकरी देखील मिळत नव्हती. आज खूप जास्त थंडी पडली होती म्हणून श्यामराव बाहेर कोवळ्या उन्हामध्ये गेले होते. तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांना पाहताच आवाज दिला की श्यामराव, खूप दिवसांनी दिसलात, खूप कमजोर झाला आहात, नीट खातपीत जा. हे बोलणे ऐकताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते आपला चेहरा लपू लागले. तेव्हा शेजारी त्यांच्या जवळ आला आणि म्हणाल्या, श्यामराव, मला तुमची अवस्था काही चांगली वाटत नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी नितीन आणि मिलिंद बरोबर बोलू का? हे ऐकून श्यामरावांनी मनाई केली, परंतु हे सर्व आतून बाहेर येत असणाऱ्या कविताने ऐकले. जेव्हा कविताला समोर पाहिले तेव्हा श्यामराव थरथर कापू लागले, कारण त्यांना माहीत होते की आता आतमध्ये गेल्यानंतर आपली अवस्था वाईट केली जाईल. कविता बाहेर येऊन हळूच म्हणाली, तुम्ही आता आत चला. आतमध्ये जाताच कविता जोर जोरात ओरडू लागली, काय रे म्हाताऱ्या, एवढी तक्रार करण्याची आग आहे का तुझ्यात? तो शेजारी काय करेल आमचे, त्याच्याकडे तक्रार करतोयस आमची? असे म्हणत कविताचा पारा 7व्या आसमानावरती पोहोचला होता आणि तिने रागातच त्यांना खूप काही बोलू लागली.
कविताने सर्व राग त्यांच्यावरती काढला. समोर उभी असलेली रेणुका हे सर्व पाहत होती. तिने अजून कविताला भडकवण्याचे काम केले आणि आगीत तेल टाकण्याचे काम केले. बिचारी शामराव आपल्या सुनांसमोर हात जोडून विनंती करत होते, परंतु दोन्ही सुनांनी त्यांची अजिबात दया दाखवली नाही. रात्रीच्या वेळी कविताने नितीन येताच जोरजोरात तक्रार केली. त्यातील जास्त गोष्टी तर खोट्याच होत्या. तेव्हा नितीनने त्याच वेळेला शामरावांना घरातून धक्के मारत बाहेर काढले. शामरावांनी त्यांच्यासमोर हात जोडले, त्यांच्याकडे विनंती केली, परंतु त्यांच्या मुलांना त्यांची दया आली नाही. त्यांनी त्यांचे सामान उचलून घराबाहेर फेकून दिले. शेवटी नाईलाजास्तव शामरावांनी आपले सामान एका मोठ्या पिशवीमध्ये भरले आणि रडतच निघाले. आपले घर सोडून जाताना त्यांचे हृदय भरून आले होते. त्यांचे मन खूप दुखावले होते. आपलेच मुले एवढी निर्लज्ज निघतील असे त्यांना वाटलेही नव्हते. ते आता घरापासून खूप दूर गेले होते आणि ते कुठे गेले होते कोणालाही माहीत नव्हतं. कोणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि उलट आपल्या जीवनामध्ये मस्त मजेत राहत होते. एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना मिलिंद नितीनला म्हणाला, अरे दादा, हे बघ, वर्तमानपत्रात काय छापून आलं आहे. नितीनने जेव्हा ती बातमी नीट वाचली तेव्हा त्याला खूप आनंद झाला. अरे, ही तर लॉटरी लागली आहे मिलिंद, मज्जाच झाली. आता आयुष्यात खूप आरामात निघून जाईल. नितीनचे डोळे चमकत होते. शेवटी असे काय मिळाले होते वर्तमानपत्रात? त्यांनी त्या दोघांना एवढा आनंद झाला होता. कोणी एक नाही तर दोघे सुद्धा खूप खुश झाले होते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बायका सुद्धा स्वप्न पाहू लागल्या होत्या. अरे दादा, परंतु जर त्यांना लोकांना समजले की आपण बाबांना घराच्या बाहेर काढले होते, तर मग हे 1 करोड आपल्याला थोडी मिळतील. अरे, हे कोण सांगणार त्यांना? अरे, हे त्यांना माहित होते. ते बाबा तर मेले आहेत ना वेड्या. नितीन मिलिंदच्या डोक्यावर हात मारत म्हणाला, अरे दादा, बाबांनी एवढे मोठे काम केले होते हे तर आपल्याला माहीतच नव्हते. मिलिंद असा विचार करत होता तर वर्तमानपत्र वाचून घरात जणू काही आनंदाची लहरच पसरली होती. शामरावांना मरणाची बातमी छापली होती आणि त्यांनी इन्शुरन्स काढले होते. त्यांचे 1 करोड रुपये त्यांच्या वारसदारांना म्हणजे दोन्ही मुलांना मिळणारच होते. त्यांचा मृतदेह एका हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला होता आणि तेथील लोकांनीच वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून 1 नंबर बरोबर दिला होता. कविता आणि रेणुका दोघींचे पाय तर जमिनीवर पडत नव्हते. 1 करोड रुपये काही कमी रक्कम नव्हती. 1 करोड रुपये मिळवण्याची वाट मोठ्या आतुरतेने पाहिली जात होती. परंतु ते 1 करोड रुपये मिळवण्यासाठी ओळख पटवणे गरजेचे होते आणि त्यासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे दोन्ही मुलांनी हॉस्पिटलमध्ये फोन करून आम्ही त्यांची मुले आहोत अशी माहिती दिली होती. स्वतःचे ओळखपत्र घेऊन ते घरातून बाहेर पडले होते. हॉस्पिटल शहरापासून दुसऱ्या बाजूला थोड्याच दूरवर होते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी 1.5 तासाचा अवधी लागणारच होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर दोघेही खूप हैराण झाले. नितीन म्हणाला, मिलिंद, त्या वर्तमानपत्रातील बातमी पुन्हा एकदा बघ. हाच पत्ता आहे ना? हे हॉस्पिटल तर वाटत नाही. मिलिंदने पटकन आपल्या खिशातून ते कागदरंग काढले आणि ते म्हणाला पाहून, दादा, वाटत तर हेच आहे. काही हरकत नाही. आपण कोणाला तरी विचारूया. आजूबाजूला जाणाऱ्या लोकांना त्यांनी विचारले तेव्हा समजले की ही तीच जागा आहे, पण इथे तर हॉस्पिटल नाही. तेवढ्यातच कविता म्हणाली, अहो, इथे मुर्दाघर असेल. आपल्याला ओळख पटवण्यासाठी बोलवले असेल. सर्वांना कविताचे बोलणे पटले. सर्वजण पुढे गेले तेव्हा वॉर्ड बॉय सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला ते म्हणाले, दादा, इथे एका मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आम्हाला बोलवले आहे. कुठे जायचं आहे? तेव्हा तो व्यक्ती शांतपणे म्हणाला, त्यांना फोन करा. त्याच वेळी नितीनच्या लक्षात आले की त्यावर फोन नंबर सुद्धा दिला आहे. मग त्यांनी लगेच फोन केला. नितीन म्हणाला, हॅलो, वर्तमानपत्रामध्ये मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी जो पत्ता दिला होता त्यांची आम्ही मुले आहोत. बाहेर उभे आहेत. सांगा कुठे यायचे आहे. समोरून बोलणारी व्यक्ती म्हणाली, आतमध्ये या. आतमध्ये गेल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, इकडून चला. त्यांच्या मागे मागे चालत दोघेही तळमजल्यावर पोचले होते. त्यांच्या मागे मागे चालताना चौघेही आनंदात वेडे झाले होते. चौघांच्या बायका सतत एकमेकींकडे पाहत आणि स्मितहास्य करत होत्या. तेवढ्यात एका रूमचा दरवाजा उघडला आणि समोर वेगवेगळ्या स्ट्रेचरवर सफेद कपड्यांमध्ये गुंडावलेले खूप लोक होते. त्यामधून एकाची ओळख पटवायची होती. सर्व मृतदेह होते. अगोदर तर कविता आणि रेणुका आतमध्ये जाण्यासाठी घाबरतच होत्या, पण त्या व्यक्तीने सांगितले की घाबरू नका, हे लोक झोपले आहेत असे समजा. त्यामुळे त्या चौघांची भीती काही प्रमाणात कमी झाली. मग 4 मृतदेहांच्या पायरीवरती टॅग तपासून पाहिले. त्यानंतर अजून एक टॅग चेक केला तेव्हा दोन्ही मुले एकदम म्हणाले, हेच आमचे बाबा आहेत. आणि मग सर्व रडू लागले. सुना तर अशा रडायला लागल्या की तेच सर्वांचा आधार होते. बाबा, आता मी कशी जगणार? आता काय होणार? असे बोलत चौघेही रडत होते.
ओळख तर झाली होती, पण बाहेर आल्यानंतर दोन्ही मुलांकडे त्यांनी ओळखपत्र मागितले. त्यांना तपासून पाहायचे होते की शामरावांचीच ही मुले आहेत की नाहीत. चौघांनी आपल्या ओळखपत्र दिले. त्यानंतर त्या व्यक्तीने सर्वांना घरी जाण्यास सांगितले. तो म्हणाला, आता तुम्हाला फोनवर सांगण्यात येईल, कारण सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार होता. त्यानंतर मृतदेह अंतिम संस्कारासाठी ताब्यात देण्यात येईल. त्यामुळे आता चौघांना घरी येण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. सर्व घरी परत आले, पण नितीनची नजर सतत फोनवर होती. तेथून फोन येण्याची सर्वजण वाट पाहत होते, परंतु पूर्ण दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी सुद्धा फोन आला नाही. तेव्हा नितीन आपल्या बायकोला म्हणाला, कविता, अरे यार, फोन येतच नाही. माहित नाही कधी फोन येईल. आमचे पेपर सुद्धा ठेवून घेतले आहेत. मृतदेह दिला असता तर अर्धे काम झाले असते आणि पैसे मिळाले सुद्धा असते, परंतु इथे तर कोणतीच बातमीच आली नाही. मिलिंद सुद्धा सतत फोन कॉल विषय विचारत होता, परंतु त्याच्या पदरी सुद्धा निराशा येत होती. दुसऱ्या दिवशी निघून गेला आणि अचानक तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फोनची रिंग वाजू लागली. फोन उचलल्यानंतर लगेच कोणाचा तरी आवाज आला, आम्हाला हे घर विकले आहे आणि तुम्हाला हे घर लवकरात लवकर खाली करायचे आहे. हे ऐकून सर्व हैराण झाले. हे कसे झाले? सर्वजण झोपेतूनच उठले होते आणि अशी बातमी मिळाली होती, त्यामुळे त्यांना समजत नव्हते की बाबा तर नाही आहेत, मग हे घर विकण्याचा अधिकार कोणाला कसा मिळाला? बाबा तर मृतदेहाच्या रूपात मुर्दा घरामध्ये पडले आहेत. दोन्ही भाऊ एकमेकांबरोबर बोलत होते, परंतु कोणताही निष्कर्ष निघत नव्हता. तेवढ्यातच कविता म्हणाली, अहो, त्या माणसांना फोन करा, तो तिथेच मिळाला होता. त्याला म्हणावं लवकरात लवकर मृतदेह आम्हाला दे. नितीनने आपल्या बायकोचे ऐकून फोन लावला, परंतु तो फोन नंबर चुकीचा आहे असे सांगण्यात येत होते. हैराण करणारी गोष्ट तर होती, कारण एक दिवसापूर्वीच त्या नंबरवर फोन लावून बोलणे झाले होते आणि आता तोच नंबर चुकीचा आहे असे सांगत का होते? मिलिंद म्हणाला, दादा, हे काय आहे? काहीतरी गडबड आहे दादा. नितीन म्हणाला, मिलिंद, आपल्याला कोणीतरी त्रास देत आहे, म्हणून घाबरू नकोस. तेव्हा कविता म्हणाली, अरे, ह्या गोष्टींचा नंतर विचार करा, अगोदर 1 करोड घेण्याचा विचार करा. सर्वजण शांत बसून याच गोष्टीचा विचार करत होते. तेवढ्यातच नितीनच्या फोनची रिंग वाजली. कोणता तरी अनोळखी नंबर पाहून मिलिंदचा चेहरा तर खुलला होता. त्याने फोन उचलला. हॅलो, कोण बोलत आहे? तर त्याच व्यक्तीचा आवाज होता आणि त्या व्यक्तीने पुन्हा सर्वांना त्या जागी बोलवले होते. त्याचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आला. सर्वजण लगेच तिकडे जाण्याची तयारी करू लागले. सर्वजण सोबतच तिथे पोहोचले आणि तोच व्यक्ती त्यांना तिथे उभा दिसला. मग त्याच्यासोबत ते लोक परत तळघरामध्ये गेले. ज्या रूममध्ये शामरावांचा मृतदेह होती त्या रूममध्ये सर्वजण गेले. यावेळी चौघांना सुद्धा भीती वाटत नव्हती. कदाचित पैसे मिळणार ह्या खुशीने भीतीला सुद्धा पळून लावलं होतं. तो माणूस परत मृतदेहाजवळ जाऊन म्हणाला, परत एकदा बघून घ्या, आणि त्यांची मृतदेहाच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केला. सर्वांनी परत मृतदेह बघितला आणि ओळखला. मग त्या माणसाने त्यांची सर्व डॉक्युमेंट्स त्यांना परत केली आणि त्यांना विचारलं की तुम्ही मृतदेह कसं घेऊन जाणार आहात. तेव्हा नितीन म्हणाला, तुम्ही अँब्युलन्सची व्यवस्था करून द्या. त्या माणसाने 10,000 रुपये घेऊन अँब्युलन्सची व्यवस्था करून दिली. त्याने एका माणसाला बोलवलं आणि त्याच्यासोबतच मिळून अँब्युलन्समध्ये मृतदेह ठेवला. त्या व्यक्तीने अँब्युलन्समध्ये बसून नितीनच्या गाडीचा पाठलाग करत त्यांचे निवासस्थान गाठले. तिथे जाऊन पुन्हा मृतदेह अँब्युलन्समधून बाहेर काढला आणि घरात जमिनीवर आणून ठेवला. त्यानंतर ते लोक अँब्युलन्स घेऊन परत गेले. आता गेल्यावर नितीनने त्वरित नातेवाईकांना बोलवून घेतले, जेणेकरून 1 कोटी मिळवण्यासाठी सगळ्यांसोबत एक अंत्यसंस्काराचा फोटो घेतला जावा. सगळी व्यवस्था केली जात होती, परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 1 कोटीचा आनंद आणि वडिलांचा मृत्यूचा आनंद लपत नव्हता. तेव्हाच फोन आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दुःखात बदलला. नातेवाईक यायचे बाकी होते आणि वातावरण उदास झाले होते. नितीन म्हणाला, आता काय करायचं? ते काही वेळातच येणार आहेत. मृतदेह इथेच पडून आहे आणि नातेवाईकही येतील. मिलिंद म्हणाला, दादा, आधी घर खरंच विकले आहे का ते बघ. बाबांशिवाय घर कसं कोणी विकू शकेल? ही गोष्ट सर्वांच्या मनाला खटकत होती की हे कसे घडले. दोन्ही मुलं ह्या घराच्या हिश्श्यात सामील झाली आहेत. मग अशा स्थितीत घर कसे विकले गेले? नितीन म्हणाला, मी सगळं शोधून काढेल, पण आपण आधी बाबांचे अंतिम संस्कार करू. नातेवाईक यायला वेळ लागेल. आता पूर्ण घर नातेवाईकांनी भरले होते, परंतु नितीनची नजर मात्र सारखी सारखी दरवाजावरती जात होती. तर दुसरीकडे कविता आणि रेणुका यांनी खोटं रडून रडून दुःखाचं वातावरण तयार केलं होतं. आलेल्या महिला त्यांचे सांत्वन करत होत्या. तेवढ्यातच काही माणसे आत आली आणि म्हणाली, इथे नितीन आणि मिलिंद कोण आहे? मला त्यांच्याशी बोलायचं आहे.
दोन्ही भाऊ उठून उभे राहिले आणि नातेवाईकही त्यांच्याकडे पाहू लागले. ती माणसे म्हणाली, तुम्हाला हे घर खाली करावे लागेल. हे पहा कागदपत्र. पेपर पाहून नितीन चकित झाला आणि म्हणाला, पण बाबा तर वारले आहेत. मग त्यांच्याशिवाय हे सर्व कसं घडू शकले? आणि आमच्या सह्या देखील असायला हव्या होत्या. तेव्हा तो माणूस म्हणाला, श्यामरावांनीच हे केलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या सह्या देखील आहेत. नितीन आणि मिलिंदनी कागदावरती स्वतःच्या सह्या पाहिल्या तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. काय होतंय ते कळत नसल्यामुळे कविता आणि रेणुका रडणं थांबवून नितीन आणि मिलिंद जवळ जाऊन उभ्या राहिल्या. त्या दोघी म्हणाल्या, बाबा तर मेले आहेत बघा, त्यांचा मृतदेह. मग यावर सही कोणी केली? तेवढ्यात मागून आवाज आला. तो आवाज आला आणि सगळ्यांची शुद्ध हरपली. चौघांनी चारी बाजूला पाहिले पण त्यांना काहीच समजलं नाही. नितीन म्हणाला, हा बाबांचा आवाज आहे, पण म्हाताऱ्याचा आवाज कसा येत आहे? कारण मी जिवंत आहे. मृतदेह अचानक उठून बसला होता. शामराव एवढ्या सर्व लोकांसमोर शवपेटी उघडून डोळे उघडून आता उठून बसले होते. शवपेटीत असल्यामुळे त्यांना कोणी स्पर्श केला नाही आणि त्यांचा चेहरा दिसत नसल्यामुळे त्यांचा श्वास चालू आहे हे कोणाच्याही लक्षात आले नाही. अगोदर तर लोक घाबरले, पण नंतर त्यांनी सांगितले की घाबरू नका, मी खरंच जिवंत आहे. मी पाहत होतो की माझी मुले लालसेपोटी काय काय करू शकतात. माझा मृतदेह तर रस्त्यावर पडून राहिला असता जर यांना 1 करोडच्या इन्शुरन्सची माहिती मिळाली असती तर ह्या लोकांनी माझी दखल सुद्धा घेतली नसती. श्यामरावांचे बोलणे ऐकून सर्व हैराण झाले होते. कविता आणि रेणुकाने लगेच श्यामरावांजवळ जाऊन त्यांचे पाय पकडले. बरं झालं बाबा, तुम्ही ठीक आहात. आम्हाला तर समजलेच नाही की तुम्ही जिवंत आहात. बघा ना, हे लोक काय काय म्हणत आहेत. तुम्ही हे घर विकले आहे. नितीन आणि मिलिंदच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांना आता समजून गेले होते की त्यांच्या बाबांनी हे सर्व का केले होते. श्यामराव म्हणाले, आता माझे पाय पकडत आहात आणि मला घरातून घाणेरडे आरोप करून तुम्हीच बाहेर काढले होते. त्यांच्या दोन्ही मुलांनी जेव्हा श्यामरावांचे हे वाक्य ऐकले तेव्हा शर्मेने त्यांची मान खाली गेली आणि आलेले नातेवाईक हैराण झाले. नितीन पुढे येऊन म्हणाला, बाबा असे तर नव्हते. हे ऐकून श्यामराव जोरात ओरडले, खबरदार, यापुढे एक शब्द जरी खोटा बोलशील तर खरं सांगा की तुम्ही माझा मृतदेह इन्शुरन्सच्या लालसेपोटी उचलला नव्हतात. त्यांचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. तेव्हा समोरून सूट बूट घालून तोच ऑडबाय येऊन उभा राहिला. त्याला पाहताच मिलिंद आणि नितीनला खूप मोठा धक्का बसला. 1 दिवस अगोदर तर हा खूपच सामान्य माणूस वाटत होता आणि आता याच्या शरीरावर एवढे महागडे कपडे कसे? श्यामराव म्हणाले, हैराण झालात ना यांना पाहून? हा कोणी ऑड बॉय नाही तर हे तर माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे लोक आहेत. नितीनच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, तुमचे ऑफिस? श्यामराव जोरात हसले. तिथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती हा तमाशा पाहत होती. त्यामागील सत्य त्यांना जाणून घ्यायचे होते. श्यामराव आपल्या कार जवळ गेले जी बाहेर दरवाजात उभी होती. ते आपल्या कारमध्ये जाऊन कपडे बदलून आले तेव्हा सर्वांचे डोळे दिपून लागले. थोड्या वेळापूर्वी बिचारा साधा भोळा चेहरा दिसणारे श्यामराव आता मोठे उद्योगपती दिसत होते आणि एवढ्या महागड्या सूटबूटमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व पाहण्यासारखे होते. श्यामरावांनी सर्वांसमोर ते सर्व सत्य ऐकवले. हे आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं. तेव्हा मध्ये मध्ये त्यांची दोन्ही मुले येऊन त्यांची माफी मागत होते, परंतु श्यामरावांचा मॅनेजर त्यांना दूर ठेवत होता. कविता सारखी इशारा करून सांगत होती की थांबवा तुमच्या बाबांना, परंतु आज श्यामराव यांना थांबवणारे नव्हते. त्यांनी त्यांच्यासोबत ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या सर्व गोष्टी त्यांनी जग जाहीर केल्या होत्या. लोकांनी भरलेल्या घरामध्ये आता आपापसात चर्चा सुरू होऊ लागली. त्यामुळे सर्वांसमोर होणारा अपमान आता त्यांच्या मुलांना आणि सुनांना सहन होत नव्हता. परिस्थिती पाहून त्यांना फक्त माफीच मागणे योग्य वाटत होते आणि ते तसे करत सुद्धा, परंतु आता काय उपयोग होता? श्यामरावांचे मन माफी मागणाऱ्यांना माफ करण्यास तयार नव्हते, कारण त्यांच्या मनावर, हृदयावर ज्या काही जखमा झाल्या होत्या अजूनही तशाच जिवंत होत्या. त्या त्यांच्या मुलांनी केलेल्या जखमा होत्या. तुम्ही काय विचार करता? मी मेल्यानंतर तुम्हाला 1 करोड रुपये मिळेल असे काही होणार नाही. आता माझे जे काही आहे ते माझे या साथीदारांचे आहे, ज्यांनी मला अशा वेळेस साथ दिली. त्यांनी मला रस्त्यावरून उचलले. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा त्यांनीच मला ओळखले आणि मला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केले. माझी सेवा केली, मला पूर्ण बरं केले. त्या दिवशी मला जेव्हा घरामधून बाहेर काढले तेव्हा मी माझ्याबरोबर काही कागद घेऊन गेलो होतो. ती माझी जमापुंजी होती. त्याच पैशांच्या जोरावर ह्याच लोकांच्या मदतीने एक उद्योग चालू केला आणि पुन्हा आज मी तिथे उभा आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते. ह्या लोकांनी हे सर्व यासाठी केले होते कारण मी त्यांना कान दिले होते. त्यांनी जे मीठ खाल्ले होते त्याचे कर्ज समजून त्या लोकांनी परतफेड केली होती.
परंतु तुमच्यासारखी मुले बापाला रस्त्यावर धक्के मारून सोडून मरणाच्या दारात ढकलतात. असे संस्कार मी तुमच्यावरती केले नव्हते. शामरावांचा राग आता पूर्णपणे उफाळून आला होता. तुम्ही लोकांनी माझ्याबरोबर जे काही वाईट केले आहे त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे. मी अगोदर तुम्हा लोकांविषयी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. हे ऐकताच चौघांच्याही पायाखालची जमीन सरकते. चौघेही त्यांच्यासमोर तू करू लागले आणि चौघांनी सर्वांसमोर अपमानाचे घोट प्यावे लागले. सर्व आलेले नातेवाईक एकमेकांबरोबर नितीन आणि मिलिंदची गोष्ट बोलत होते. चारही बाजूंना कुजबूज चालू होती. चौघांची खूप बेइज्जती झाली होती. जेवढा अपमान कविता आणि रेणुकाने त्यांचा केला होता त्याची परतफेड झाली होती. शामराव पुढे म्हणाले, हे घर मी खरंच विकले आहे आणि हे घर वृद्धाश्रम ट्रस्टवाले आहेत. आता इथे वृद्धाश्रम बनेल, ज्याच्यामुळे माझ्यासारख्या कोणालाही रस्त्यावर मरायला लागू नये, कोणीही बेवारस होऊ नये आणि सर्वांना आधार मिळावा. तेव्हा चौघेही शामरावांच्या पायावर डोके ठेवून त्यांची माफी मागू लागले. बाबा, तुम्ही असे करू नका. आम्हाला जेलमध्ये पाठवू नका. आम्ही पुन्हा असे काहीच करणार नाही. परंतु आता पश्चाताप करून काय उपयोग? थोड्याच वेळात पोलीस आले आणि चौघांनाही अटक केली. चौघांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर शामराव बाहेर उभ्या असलेल्या महागड्या कारमध्ये बसून आपल्या ऑफिसच्या लोकांबरोबर तिथून निघून गेले. त्या चौघांनाही कोर्टामध्ये हजर करण्यात आले. तेव्हा ते पुन्हा हात जोडून आपल्या बाबांसमोर माफी मागत होते. तेव्हा शामराव म्हणाले, जज साहेब, मी या लोकांना ओळखत नाही. आजपासून कोणीही माझे नाही. हे लोक माझ्याबरोबर जे काही वागले त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. कारण कोणताही मुलगा अथवा मुलगी आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांबरोबर किंवा सासू सासऱ्यांबरोबर असे वाईट वागायला नको. जर ह्यांना ही शिक्षा झाली तरच ते वाईट वागताना विचार करतील. जज साहेबांनी चौघांनाही 3 वर्षाचा तुरुंगवास ठोठावला. त्यांना झालेली शिक्षा ऐकताच चौघेही रडू लागले. पण शामराव मात्र सुखात मनाने तिथून आपल्या कारमध्ये बसून निघून गेले होते. शामरावांनी आपल्या मुलांबरोबर आणि सुनांबरोबर जे काही केले होते ते योग्य होते का, याविषयी आपले मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.